विस्ताराने पाहिलेला आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी हा प्रसंग आपण यथोचितपणे श्रवण केलेला आहे आणि त्याचा आढावा आपण काल थोडक्यामध्ये घेतलेला आहे की जेव्हा कारागृहामध्ये हा वसुदेव देवकीला 8वा पुत्र समक्ष येतो आणि त्यानंतर भगवान समोर 8 वर्षाचे प्रगट होतात, परंतु वसुदेव आणि माता देवकी म्हणते की जर तुम्ही असे आमच्या समोर आलेला आहात तर तुम्ही आमचे पुत्र आहात असं कोणी मान्य करणार नाही. म्हणून भगवंत मग लहान बाळाचा अवतार घेतात. वसुदेव त्याला एवढ्या पावसाच्या मध्ये टोपलीमध्ये घालून गोकुळाला घेऊन जातात आणि तिकडे मग यशोदा माता ही झोपेमध्ये असते. तिथली ती मुलगी घेते आणि वसुदेव तिथे भगवंताला ठेवतात आणि मग वसुदेव त्यांना पुन्हा घेऊन कारागृहामध्ये आल्यानंतर सर्व त्या बेड्या पहिल्यासारखी होतात आणि मग त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सर्व पहारेकरी त्या कारागृहाचे जागे होतात. हा सर्व भाग आपण अतिशय विस्तृतपणे पाहिलेला आहे. आणि मग यानंतर भगवंत आपल्या येण्याची चाहूल वेगवेगळ्या मार्गाने दिल्यानंतर कंस त्या ठिकाणी येतो आणि त्याला मारण्यासाठी धावतो. तर सर्वजण सांगतात की इथे मुलगी झालेली आहे, त्यामुळे ते म्हणतात मुलगा असो मुलगी असो. कंस म्हणतो हा माझा काळ असल्यामुळे याला मी ठेवणार नाही आणि याला मी आता नष्ट करणार आहे असा तो थोडासा विचार करतो. आणि त्यानंतर मग भगवंताच्या अस्तित्वाच्या एक एक खुणा सगळ्यांना जाणू लागत आहेत आणि त्या मुलीला तो फिरून आपडणार. तोच आकाशवाणी होते की तुला मारणारा ह्या जगामध्ये गोकुळात सुरक्षित आहे आणि तो गोकुळात वाढतोय. आणि ह्या योगमायेने त्याला जी आकाशवाणी दिल्यानंतर कंस या गोकुळामध्ये ज्या ठिकाणी कुठे हा माझा शत्रू जन्माला आलेला आहे त्याला मला नष्ट केलं पाहिजे यासाठी सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून पाहत आहे की काय करता येईल की जेणेकरून माझ्या या शत्रूला मला नष्ट करता येईल. असा भाग आपण सगळा बघितल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी चाहुलीने सर्वजण जागे होतात. नंदबाबाच्या वाड्यामध्ये नंदबाबांना मुलगा जाणून तिकडे सगळा आनंदोत्सवसुद्धा गोकुळात साजरा झालेला आपण पाहिलेला आहे. आणि यानंतर मग भगवंतानी जो काही आपल्या अवताराची झलक दाखवायला लागलेली आहे त्याच्यामध्ये भगवान शिवाला सुद्धा मोहिनी पडली की भगवंत मनुष्य रूपामध्ये पृथ्वीवर आलेले आहेत तर त्यांना भेटायला आपण गेलं पाहिजे. म्हणून एका बैरागाच्या रूपामध्ये भेटायलाही जातात आणि त्यांना कसं भेटू द्यायचं या संदर्भामध्ये विचार करत असताना माता यशोदा त्याला भेटू देत नाही. म्हणून मग भगवंत नाना युक्त्या करून ज्योतिषाचं सोंग घेऊन कसा तरी आतमध्ये प्रवेश मिळवतात आणि एकदा ते हरिहरांची भेट होते आणि दोघंही एकमेकांना पाहून अतिशय समृद्ध आनंदाने एकमेकांविषयी हसतात आणि मग दोघेही एकमेकाच्या बाजूला निघून जातात. आणि हा भेट झाल्यानंतर हरिहरांची भेट झाल्यानंतर बघतो आपण की पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये हरिहरांची भेट झाली. ते आनंदाने दोघं एकमेकांच्या बाजूला गेल्यानंतर मग कंसाने या आपल्या शत्रूच्या म्हणजे भगवंताच्या मृत्यूसाठी महाबळ राक्षसाला ज्योतिषाच्या स्वरूपामध्ये पाठवलं. हा ज्योतिष नेमका नंदवाड्यामध्ये आला आणि विचारतो असं आहे तसं आहे असं करत करत जात असताना त्या महाबळाची खूप फजिती होते. त्याचं ते भविष्य सांगताना तो जे काही सांगतो त्या गवळणी सांगतात नाही कानात जन्माला आल्यापासून आमच्याकडे सर्व भरभराट झाली, तुम्ही सर्व चुकीचं भविष्य सांगितलंय. आणि हे सगळं बघून त्याला ते वेड्यात काढतात आणि मग त्याला तो पळता भुई थोडी होते, तो घसरून पडतो, त्याचं तो धोतर फिटतं. अशा सगळ्या भगवंत त्या सगळ्या किमया गुणवतो आणि हा महाबळ राक्षस त्या ठिकाणी पळून जातो. आणि मग त्याच्यानंतर पुतना त्याचा वेश घेऊन सुंदरीचा ह्या भगवंताला मारण्यासाठी येते. हाही भाग आपण पूर्णपणे बघितला होता की कंस बघत होता की आपण महाबळ नावाचा राक्षस पाठवला, त्याचीही प्रचंड फजिती झाली. पुतनेला सुद्धा भगवंताने त्याच्या रूपाने मारलं, त्यामुळे कंस अधिकच घाबरलेला आहे. आणि मग आता कंसाला काय करावं हे समजत नाही आणि कंस हळूहळू त्या आपल्या शत्रूची म्हणजे भगवंताविषयी जास्त काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून काळजी करू लागलेला आहे. कारण पुतना नावाची राक्षसी ही एवढी असताना तिचासुद्धा भगवंत जर अंत करू शकतोय तर तो आपला शत्रू खूप प्रबळ आहे ही भावना भगवंताची अतिशय प्रबळ झालेली आहे. आणि ह्या प्रबळ भावनेला
भगवंताने अतिशय गांभीर्याने घेऊन मग भगवंताने एक आणखीन योजना केलेली आहे आणि शकटासूर नावाचा राक्षस या गोकुळामध्ये पाठवण्यात आलेला आहे. आणि हा राक्षस म्हणजे छकड्यावर बसलेला राक्षस. आता पुतना राक्षसीचे अरिष्ट टळले म्हणून नंदबाबांनी यशोदांनी सर्व व्रजवासियांना, आता व्रजवासी हे जे नाव वृंदावनाला जे म्हटलं आहे की 84 कोसांची जुन्याच्यातली जी सगळा पृथ्वीचा जो भाग आहे त्या वृंदावनाच्या परिसरातला त्याला ब्रज असं म्हणतात. त्या व्रज आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्यांना व्रजवासी असं म्हणतात. आणि मग ह्या ब्रजला नंदबाबांनी अख्खं गोडधोडाचं जेवण भोजन केलेलं आहे. आणि यशोदानं आनंदाने ह्या सर्वांना म्हणत असते, अहो आज ना उद्या त्याचं जन्म नक्षत्रही आहे, त्यामुळं तो आता हळूहळू कुशीला पडू लागला. की बाळ मोठं झाल्यानंतर बघा की या कुशीवरून त्या कुशीवर होतं असं आपण म्हणतो. आणि मग हे बाळ या कुशीवरून त्या कुशीवर होत असताना जेव्हा आपण विचार करतो की आता काय करायला पाहिजे, मग या निमित्ताने पुन्हा दुसऱ्यांदा अन्नदान करण्याचा घाट यशोदा मातेने घातलेला आहे. की या निमित्ताने पुन्हा गोकुळवासी आपल्या घरी येतील आणि गर्दी होईल. आणि मग बाळाला स्नान गंध छान अंगड टोपडं घालून त्याला सजवण्यात आलेलं आहे. आणि मग या सजवलेल्या या छोट्या आपल्या भगवंताला या घरामध्ये या गर्दीमुळे त्रास होऊ नये म्हणून यशोदा मातेने बाहेर जो गाडा ओढण्याचा छकडा असतो त्या छकड्याच्या खाली बाळ लटकून तिथे काय म्हणूया झोळी केलेली आहे. आणि त्या झोळीमध्ये भगवंताला तिथे झोपवलेलं आहे की जेणेकरून हा भगवंत आपलं घरातलं सर्व पूजेचं काम होईपर्यंत शांत झोपेल. आणि या छकड्यावर वरच्या बाजूला दूध दही आणि हे ठेवलेले की कोणाचा धक्का लागू नये म्हणून. आणि घरामध्ये नंद आणि यशोदा हे दोघंही आल्या गेल्या सर्व गोकुळवासियांच्या स्वागतामध्ये आणि आदरातिथ्यामध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. इकडे सुवासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि भगवंत बाहेर जरी झोळीत झोपलेले होते तरी भगवंत विचार करतात की अरे मी कुशीवर पडायला लागलो म्हणून माझ्या प्रित्यर्थ केलेल्या सोहळ्याला मला घराच्या बाहेर ठेवलं आहे आणि यांची घरामध्ये सगळी अंगत पंगत चाललेली आहे. आणि माझ्यासाठी चालू असलेला हा उत्सव आणि मलाच घराच्या बाहेर ठेवलं आहे. मग भगवंत थोडेसे लहान असूनसुद्धा चिडलेले आहेत. ते म्हणाले की हा शुकटासूर साधासुद्धा नाही आहे, तर हा पुतनेचा भाऊ आहे आणि हा आपला बदला घेण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे. आणि मग आता याला कसं मारायचं, हा छोट्या भगवंताच्या म्हणजे लीला म्हणजे बाललीलांमधल्या लीलाचा इथे सुरुवात झालेली आहे. आणि मग ज्या कंसाने ह्या शकटासुराला पाठवलं आहे तो शकटासूर या गोकुळामध्ये आलेला आहे. नंदबाबांच्या वाड्यामध्ये ती गर्दी स्वागत सगळं पाहून तो विचार करतोय की आता मी कुठे थांबावं कुठे थांबू नये. आणि तो इकडे इकडे पाहता त्याला ते दूध दही भरलेला तो छकडा दिसला. त्याला वाटलं इथे आपल्याला आहार आहे खायला आणि आपण आता या ठिकाणी बसूया म्हणून त्या छकड्यावर वरच्या बाजूला जाऊन हा शकटासूर बसलेला आहे. आणि मग यशोदा माता मात्र इकडे आतमध्ये सर्वांच्या स्वागतामध्ये गुंतल्यामुळे या यशोदा मातेला भगवंताची आठवणसुद्धा राहिलेली नाही की ज्याच्यासाठी हा उत्सव होता त्याचा आठवणच राहिलेली नाही. आणि यशोदेला या आठवण न राहती आणि म्हणून तिला एकदम आठवण झाली की बाळाला आपण या ठिकाणी झोपवलं होतं, हा बाळ व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी ती बाहेर येते. तर बाहेर जे चित्र तिने पाहिलं ती बघून आश्चर्यचकित झालेली आहे की ज्या छकड्यामध्ये खाली झोळी करून ह्या भगवान श्रीकृष्णाला झोपवलं होतं तो छकडा या भगवंताने पायाच्या लाथा मारून अस्ताव्यस्त करून उलटा पालटा पडला. त्याचं दही बाजूला पडलेलं आहे, सगळं पडलं आहे. बाहेर येऊन पाहतात तर ते असं चित्र कसं झालं. आणि मग बघितलं की बाजूला भगवंत एका निश्चितपणे झोळीच्या बाजूला पडलेल्या आणि खेळत आहेत आणि पटकन त्याला ताब्यात घेतलेलं आहे. आणि हे सगळं बघितलं आणि माता आश्चर्य करू लागली, हा छकडा तुटला कसा. याच्यावर बऱ्याच जणांचा खल होऊ लागलेला आहे की भगवंताला तर सुरक्षितच झोपवलेलं होतं आणि मग भगवंत असे कसे बाजूला आलेत आणि हा छकडा तर त्याच्यावरचं दही सांडले मोडून पडले. परंतु कोणाच्याही लक्षात ही गोष्ट आली नाही की कारण सगळे त्या उत्सवामध्ये नाचगाणी कथा कीर्तन उत्सव याच्यात सगळे रमलेले होते आणि बाहेर इकडे काय घडलं ते कोणालाच कळलं नाही. भगवंताने त्या छकड्याला लाथ मारून त्याच्यावर बसलेल्या ह्या शकटासुराला ठार केलेलं होतं हे कोणालाही कळलं नाही. आणि मग
ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भगवंताने असं लक्ष दिलं की ज्याचा उत्सव असतो त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर अशी संकटं आपल्यावर येऊ शकतात. म्हणून कुठलाही देवाचा उत्सव जर आपल्याला करायचा असेल तर आपण तो देवाला लक्ष ठेवून व्यवस्थित करावा अशी शिकवण या ठिकाणी देते. आणि मग देवाला या संसाररूपी रथामध्ये महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून त्या भगवंताने ही इतकी लहान वयामध्ये केलेली ही तिसरी लीला ती कोणाच्याही लक्षामध्ये नाही आलं की हे बाळ पुढे इतकं अवतारी पुरुष आहे किंवा हे नाही. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी बघितलं तो छकडा परत सगळा सरळ करण्यात आलेला आहे जिथल्या तिथे लावलेला आहे आणि भगवंताला जवळ घेतल्यानंतर माता म्हणते आणखी एक याच्यावरचं अरिष्ट टळलेलं आहे म्हणून त्याची दृष्ट वगैरे काढण्यात येते. आणि तो शक्टाशूर या संसारातून गेला हे कोणालाही कळलं नाही. आणि जेव्हा कंसाला ही गोष्ट कळली की अरे आपला हा चौथा शत्रूसुद्धा जो आपला आपण पाठवलेला चौथा माणूस आपल्या शत्रूने मारलेला आहे. आणि मग कंस अधिक विचारात पडलेला आहे. आणि मग त्यांनी तृणावर्त नावाच्या राक्षसाला या गोकुळामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे की जेणेकरून हा आता निश्चित काहीतरी करेल बाबा. 4 प्रयत्न आपले अशी यशस्वी झालेले नाहीत त्यामुळे आता आपण काय तर तृणावर्त म्हणजे वादळ त्याचं एक रूप आहे आणि असं ह्या वादळाचं रूप घेऊन हा राक्षस गोकुळामध्ये आलेला आहे. आणि मग या देवकीच्या 8व्या गर्भाचा म्हणजे आपल्या शत्रूचा जर आपण नाश केला नाही तर कंस म्हणतो आपलं आयुष्य कधी संपेल आपल्याला सांगता येणार नाही असा तो विचार करतोय. कारण मी ज्यांना ज्यांना पाठवतोय तो परत येतच नाही त्याचाच मृत्यू होतोय. कारण पुतनेला पाठवलं ती गेली, शकटासूर गेला, ते महाबळाची फजिती होऊन तो आला. आताशा ह्या दिव्य बालकाचा नाश मात्र आपल्याला नक्कीच केला पाहिजे असा विचार कंस अतिशय गांभीर्याने करतोय. मग आता याच्यासाठी काय करावे त्यांनी सांगितलं की हा तृणावर्त काय करतो याचा विचार केलेला आहे. आणि मग भगवंतांनी सांगितलं की कंसाच्या मिटिंगमध्ये ठरलं की आता कोण जाण्यास तयार आहे. आणि त्यांनी बाळाला मारण्याऐवजी त्या ठिकाणी जिवंत आणावं असा एक प्रभाव त्यांनी मांडलेला आहे. त्याप्रमाणे हा तृणावर्त या ठिकाणी निघालेला आहे. तो विडा उचलून हा तृणावर्त गोकुळामध्ये पोचलेला आहे. तो मथुरेतून निघालेला आहे आणि गोकुळामध्ये पोचलेला आहे. गोकुळामध्ये पोचत असतानाच इकडे गोकुळामध्ये यशोदा माता ह्या कृष्णाला असताना पाहणं करत होती. आणि एका स्टेशनवरून गाडी निघाली की त्याची खबर पुढच्या स्टेशनला कळवली जाते. त्याप्रमाणे तृणावर्त मथुरेतून निघाला आहे. तो काही वेळातच गोकुळात पोचेल अशा ह्या छोट्या भगवंताला म्हणजे बाळरूपातील भगवंताला याची खबर लागलेली आहे. आणि तो आईच्या मांडीवरच होता. आता आईच्या मांडीवरून खाली कसं उतरावं असा भगवंत विचार करतोय. आणि भगवंत विचार करत असतानाच आता ह्या गोष्टीपासून हे संकट जर परतावून लावला तर सगळं गोकुळ ह्या वादळाने त्रासदायक होऊन नष्ट होऊ शकतं. आणि मग तो त्याने स्वतःचं वजन वाढवायला सुरुवात केली. माता विचार करू लागली की बाळ असं मला जड मांडीवर का लागू लागलं एकाएकी. आणि मग त्याने वजन वाढत 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 गेला तो. आणि मग यशोदेच्या पायाला खूप रग लागली त्याची. आणि त्या याच्यामध्ये तिने फार लक्ष न देता ह्या बाळाला उचलून खाली जमिनीवर ठेवलेलं आहे. आणि ती आपल्या कामाला घरामध्ये निघून गेली. आणि अचानक सगळीकडे अंधारून आलेलं आहे. धूळ उडायला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे सगळीकडे धूळ धूळ उडाली. सगळीकडे अंधारून आलं. ते सगळे धुळीचे कण उडू लागलेले आहेत. आणि मग हा धूळ आणि अंधार यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झालेला आणि त्या तृणावर्ताचं आगमन म्हणजे ते वादळ जोरात निर्माण झालेलं आहे. आणि हे वादळ जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण आत्ताच्या विचाराने किंवा पूर्वीच्याही विचाराने बघितलं तर रज आणि तमोगुण एकत्र आले तेव्हा अशी वादळं निर्माण होतात. आपल्या जीवनामध्ये बघा तमोगुण म्हणजे राग खूप वाढला आणि रजोगुण व्यवहारातल्या गोष्टी करण्याची इच्छा खूप निर्माण झाली तर आपल्याला याचा राग येऊ शकतो. आणि मग हळूहळू हा रजोगुण तमोगुण हे वादळ वाढत गेलेलं आहे. आकाश पूर्ण झाकाळून गेलेलं आहे. वादळ म्हणजेच हा तृणावर्त दैत्य होता. आणि मग या दैत्याने काय करामत केली तर तो तृणावर्त दैत्य ह्या वादळामध्ये पटकन घुसलेला आहे आणि पटकन त्याने भगवंताला उचललेला आहे. आणि तो उचलताना निघालेला आहे पुढं. आणि कृष्ण त्या तृणावर्ताच्या पाठीवर बसलेला आहे. आणि तृणावर्त विचार करू लागला की एवढं छोटं बाळ हे एकदम असं जड का लागू लागलेलं आहे म्हणून तो विचार करू लागलेला आहे.
आणि मग या तृणावर्ताने त्याला धरण्यासाठी आपला हात मागे नेला. तो तसाच हात मागे राहिला आणि भगवंताने त्याचा हात दाबलेला आहे आणि तृणावर्ताला तो एका शिळेवर धरून असं जोरात भगवंताने आपल्या वजनासह आपटून खाली पडलेला आहे. आणि खाली पडताच हा तृणावर्त गतप्राण झालेला आहे. आणि तो गतप्राण झाल्यानंतर भगवंत बाजूलाच त्या ठिकाणी असेच बाजूला पडलेले पाहू. जर संसारामध्ये आपल्याला ग्रह कल असेल तर रजगुण आणि तमगुण वाढल्यामुळे होतो, याची शिकवण ही कथा आपल्याला देते. म्हणून भगवंताने आपल्यामधला हा रजतम गुण वाढू देऊ नका आणि सात्विक गुणाची वाढ करा अशी या कथेतनं सांगितलं. ज्या तृणावर्ताला भलाटे समजला तो शिळेवर आपटताच मेल्यामुळे मग बघितलं बाजूला तर यशोदा माता बघते, माझा बाळ इथे होता आणि असा उडून बाहेर कसा पडलाय. तिने पटकन तोपर्यंत भगवंताने किमयाकडून वजन कमी भगवंताला वाचून घेतलेलं होतं. मग अशा तऱ्हेने या पुतनेचा वध केलेला आहे, त्या महाबळाची फजिती केलेला आहे, शक्टासुराचाही केलेला आहे आणि तृणावर्ताचाही वध केलेला आहे. आता यांचे वध केले म्हणजे ह्या सर्वांचा भगवंताने उद्धारसुद्धा केलेला आहे. एवढ्या गोष्टी झाल्यानंतर कंस खूप घाबरलेला आहे आणि तो विचार करू लागलेला आहे की मी जो कोणी माणूस पाठवतो त्याचा अंतच होतो, त्याची बातमी मला अशी येते. त्यामुळे तो फार विचार करू लागलेला आहे. आता हा विचार आपल्याला जर प्रबळ करायचा तर कंस विचार करत असतानाच तो काही योजना आखण्यामध्ये मग्न झाला आणि इकडे गोकुळामध्ये यशोदा मातेने भगवंताचं नामकरण विधी करण्याचा घाट घातलेला आहे. भगवंत क्षणाक्षणाला वाढत आहेत, त्यामुळं भगवंताची वाढ जशी जशी होत आहे तशी तशी त्याप्रमाणे भगवंत आपल्याला असं लक्षात येतं की भगवंताने आपल्याला ज्या ज्या गोष्टी निर्माण करून दिल्या त्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्णपणे केल्याच पाहिजेत. आणि मग इकडे नामकरणाची पुन्हा एकदा गोकुळामध्ये जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि या जय्यत तयारीनंतर भगवंत विचार करू लागलेले आहेत की आता आपण काय केलं पाहिजे. आणि मग त्याच वेळेला वसुदेवांच्या या म्हणजेच यादवांच्या कुळातील पुरोहित म्हणून गर्गाचार्य प्रसिद्ध होते आणि वसुदेवांनी त्यांची एकांतामध्ये भेट घेतली आणि वसुदेव म्हणाले की माझी दोन्ही पुत्र गोकुळाकडे नंदाच्या वाड्यामध्ये वाढत आहेत, परंतु ही गोष्ट कंसाला अजूनही माहीत नाही. त्यामुळे आपल्याला एक विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जावं आणि फारसा गाजावाजा न करता ह्या मुलांचं नामकरण करावं. आणि मग ह्या वसुदेवांच्या सांगण्यावरून गर्गाचार्य मुलांचे नामकरण संस्कार करण्यासाठी गोकुळात आलेले आहे. आणि मग ते नंदाच्या घरी आले आणि म्हणाले की मला तुमच्या दोन्ही पुत्रांचं नामकरण करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि इकडे गोकुळामध्ये तो घाट अगोदरच घातलेला होता, त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं की आपण बोलायला आणि पुरोहितसुद्धा यायला एक वेळ झालेली आहे. मग तुम्ही यादव कुळाचे पुरोहित आहात, मी तर एक सामान्य गवळी असे नंदबाबा त्यांना म्हणतात, माझ्या मुलांचं नामकरण विधी कसं करणार. असा नामकरण विधी आपण एकांतात करूया, तो कोणालाही कळता कामा नये, नाहीतर कंसाला शंका येईल की अशी हे वासुदेवाचे पुत्र आहेत की काय, असं गर्गाचार्य या नंदबाबांना सांगतायत. आणि नंदबाबा त्याप्रमाणे त्याला होकार देत आहेत की आता आपल्या भगवंताचं नामस्मरण आपल्या नामकरण त्या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे. मग नंदबाबा, यशोदा माता, रोहिणी माता आणि दोन्ही मुलं म्हणजे हे कृष्ण आणि बलराम ह्या दोघांना घेऊन एका गोठ्यामध्ये त्यांच्याच बाजूला गेलेले आहेत. आणि यशोदेच्या मांडीवर हा बलराम आहे आणि रोहिणीच्या मांडीवर कृष्ण आहे. आणि गर्गाचार्य ते पाहतात आणि म्हणतात की यशोदेच्या मांडीवर असणारा हा पुत्र जो आहे हा अतिशय सुपुत्र होईल आणि तो ऋषीमुनींना सर्वांना रमविणारा असेल, म्हणून याचं नाव राम असेल आणि हा शक्तिशाली होईल आणि हा पुढे पुढे त्याच्या शक्तीमुळे बलराम या नावाने ओळखला जाईल. आणि रोहिणीच्या मांडीवर कृष्ण होता, त्याच्याकडे बघून हे गर्गाचार्य वर्णन करतायत की ह्याचा वर्ण श्याम आहे, म्हणून हा कृष्ण नावाने ओळखला जाईल. आणि गर्गाचार्य मात्र हे जाणत होते की हा वसुदेवांचा मुलगा आहे आणि याबाबत नंदबाबांना काही कल्पना न देता ह्या भगवंताची अनेक रूपं आहेत हे ते जाणत होते. म्हणून मग ते बोलता बोलताही म्हटले की हा वसुदेवांचा मुलगा म्हणून हा वासुदेव नावाने सुद्धा प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलं. आणि मग याला तशी पुष्कळ नावही पडतील, याची रूपही अनेक असतील आणि हा गोकुळाचं रक्षण करण्यासाठी अतिशय समर्थ असा मुलगा जन्माला आलेला आहे.
आणि याने अनेक साधूंचं राजांचं रक्षणसुद्धा केलेलं आहे. आणि तुमच्यावर जी काही संकट येईल याच्या रूपाने तुम्ही ह्या संकटातून तरून जाणार आहात. ज्ञानी, नीतितज्ञ, स्थितप्रज्ञ, अनेक स्त्रियांचा प्रती, या जगाचा मालक, पालक आणि ब्रह्मांडाचा नायक होईल असा आशीर्वाद गर्गाचार्य देत आहेत. आणि मग याचा नामकरणाचा विधी आणि हा धर्माच्या रक्षणाचा सुद्धा राक्षसांचा संहार करेल असाही आशीर्वाद दिला. ऋषीमुनींना, सज्जनांना सुख देईल आणि तुमच्या घरामध्ये असणारं हे बालक साक्षात नारायणासारखं आहे असाही आशीर्वाद या भगवंताला दिलेला आहे. आणि मग नारायणापेक्षा याच्याकडे 4 गुण अधिक असतील असं त्यांनी सांगितलं. मग हे गुण कुठले असतील तर याच्याकडे रूपमाधुर्य असेल, याच्याकडे लीला माधुर्य असेल, याच्याकडे वेणुमाधुर्य असेल आणि याच्याकडे प्रिया माधुर्य असेल. हे 4 गुण याच्याकडे जास्त असतील. इतके सांगितल्यानंतर हा एकांतामध्ये नामविधी करून गर्गाचार्य या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. आणि हे सगळं थोडंसं गर्गाचार्यांनी सांगितलेलं संक्षिप्तातलं भविष्य ऐकून नंदराजांना अतिशय आनंद झालेला आहे. आता आपल्याही जीवनामध्ये ही गोष्ट बघा की आपल्या जीवनात जन्मापासून तर मृत्यूपर्यंत 16 संस्कार केले जातात. परंतु आता हे 16 संस्कारामधले काहीच संस्कार प्रचलित राहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गर्भाधानाचा विधीसुद्धा होत नाही, परंतु आपल्याकडे डोहाळे जेवणाचा एक संस्कार केला जातो, तो एक शिल्लक आहे. त्याच्यानंतर बारसं केलं जातं, म्हणजेच नामकरण केलं जातं. त्याच्यानंतर कान टोचणे हा एक 16 संस्कारातला एक संस्कार आपल्याकडे केला जातो. त्याच्यानंतर काही ठिकाणी चुडाकर्म म्हणजे जावळ काढणं हाही एक विधू होतो. त्याच्यानंतर उपनयन हा काही ठिकाणी होतो. त्याच्यानंतर विवाह आणि अंत्येष्टी हा मात्र सगळ्यांवर होतोच. एवढेच संस्कार आता थोडेफार शिल्लक राहिलेले आहेत. कारण या उपनयन शास्त्राचं संस्कारामध्ये आता काही तसं महत्त्व लोकांना पटतच नाही, त्यामुळं ह्या गोष्टी कालबाह्य झाल्यासारखे विचार करतात. परंतु पूर्वी ब्रह्मचर्याचं पालन, ग्रहस्थाश्रमाचं पालन आणि मग गुरुगुरी राहून विद्या धारण कर हे सगळं होतं, ते हळूहळू काळाच्या ओघामध्ये आपण लुप्त झालेलं पाहतो. संध्या, गायत्री मंत्रसुद्धा लोकांना आता तितके पटेनासे झालेले आहे. परंतु ही सर्व साधनं आपल्याला साधनामध्ये मदत करतात. यामुळे ह्या विधींचं आपल्या जीवनातलं महत्त्व म्हणजे 16 विधी आहेत, पण किमान आपल्याला जेवढे जास्त करता येईल तेवढे प्रत्येकाने करावेत ही शिक्षण देते. त्याप्रमाणे भगवंताचा नामकरण विधी झाल्यानंतर हळूहळू त्यांना आता योग्य संस्कार करण्यासाठी यशोदा माता, नंदराजा हे त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागलेले आहेत. आणि ह्या जाणीवपूर्वक लक्षात आपल्याला काय काय करता येईल असा विचार हे दोघंही करत आहेत. कारण आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांच्या सद्गुणांची वाढ व्हावी, त्यांना ऐहिक आणि परमार्थिक उन्नती लाभावी असा विचार या ठिकाणी सुरू आहे. आणि याच विचाराने भगवंत जेव्हा या संस्कारामध्ये वाढायला सुरुवात करतात, त्याच्यामध्ये आपले दुर्गुण नाहीसे व्हावेत, आपल्या अंगी असणारे अनिष्ट संस्कार नाहीसे व्हावेत, आपलं आचरण सात्विक व्हावं, अशा अनेक गोष्टी या संस्कारांमध्ये दडलेल्या आहेत याची जाणीव आपल्याला करून देत आहे. आणि मग हळूहळू आता भगवंत रांगू लागलेले आहेत. नामकरणाविधीनंतर हळूहळू अजून थोडी वाढ होत हळूहळू आता ते पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भगवंत चालूही लागलेले आहेत आणि हळूहळू आता स्पष्ट उच्चारामध्ये भगवंत बोलू लागलेले आहेत. आत्तापर्यंत जेवढ्या लीला घडल्या तोपर्यंत भगवंताला बोलता येत नव्हतं, परंतु भगवंत आता बोलू लागलेले आणि हळूहळू यांचं चालणं वाढत आलेलं आहे. आणि ते आता दुडू 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 घरामध्ये धावायला लागले आणि घरामध्ये ह्या भगवंताचं आयुष्य अशा प्रत्येक गोष्टीमध्ये हळूहळू सर्वांना जाणवायला लागलेलं आहे. आणि मग काही दिवस गेल्यानंतर एक दिवस पुन्हा हे गर्गाचार्य या नंदबाबांच्या घरी आलेले आहेत. आणि मग ते नंदबाबांच्या घरी आल्यानंतर त्यांना कृष्ण दर्शन करायचं, कारण हे गर्गाचार्य अतिशय विष्णूचे भक्त होते, त्यामुळं त्यांना कृष्णाचं दर्शन घेण्याची ओढ लागलेली होती. आणि मग गर्गाचार्यांचं एक व्रत असं होतं की ते बाहेर कोणाच्याही हातानं खात नसत, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचे आणि स्वतःच ते अन्नभक्षण करायचे. आणि मग कृष्णाचं दर्शन करून त्यांना निघावं तेव्हा यशोदा माता त्यांना म्हणाले की गुरुवर्य तुम्ही आता भोजनच करून जावं अशी तुम्हाला प्रार्थना आहे. तेव्हा गर्गाचार्यांनी सांगितलं की माते माझा असा नियम आहे की मी कुणाचंही भोजन घेत नाही, त्यामुळे मला माझ्या हाताने करावं लागतं. मग यशोदा माता म्हणाली हरकत नाही, मी तुम्हाला तांदूळ देते, दूध देते, साखर देते, तुम्ही या ठिकाणी गोठ्यामध्ये चूल करा आणि
तुम्हाला जे बनवायचं ते बनवा, तुम्ही खीर करून खा. आणि त्याप्रमाणे यशोदाने त्या सर्व वस्तू ह्या गर्गाचार्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. त्यांना पाणी दिलेलं आहे. आणि मग गर्गाचार्य त्या गोठ्याच्या बाजूला जातात. दुपारी 12च्या रणरणत्या उन्हात ते यमुनेवरनं पाणीसुद्धा घेऊन येतात. आणि मग परमेश्वर अशी आपली परीक्षा बघतो असा मनोमन विचार करतात. आणि मग ते तिथे येऊन स्वयंपाकाला सुरू करतात आणि ते खीर तयार करतात. त्यावर झाकणी ठेवून, तुळशी पात्र ठेवून डोळे मिटतात. आणि डोळे मिटून ते भगवंताची स्तुती करू लागतात. भगवंताची स्तुती जेव्हा सुरू होते तेव्हा लक्षात येतं त्यांच्या, ते हळूहळू म्हणतात, हे नारायणा, हे लक्ष्मीपती, हे वैकुंठाधिपती, तुम्ही खीर ग्रहण करा. अशा तऱ्हेने भगवंताला ते आव्हान करू लागलेले आहेत. आणि कृष्ण भगवंत तिकडे घरामध्ये विचार करतात, अरे मीच वैकुंठपती आहे, मीच नारायण आहे, मीच लक्ष्मीपती आहे. आणि गुरुजी तर मलाच हाक मारत आहेत. आणि ही हाक ऐकल्यानंतर कृष्ण धाडत दुडू 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 धावत त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि गर्गाचार्य डोळे मिटून त्या भगवंताच्या स्मरणामध्ये अतिशय दंग झालेले आहे. त्यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जपही सुरू आहे. तोपर्यंत भगवान कृष्णाने त्या खिरीवरचं झाकणसुद्धा काढलेलं आहे. आणि मटामट ती सर्व खीर खाल्ली आणि खाऊ लागलेले आहेत. अर्धी खीर संपलेली आहे. आणि यांच्या ध्यानाची तंद्री उडाली आणि गर्गाचार्यांचे डोळे उघडले गेलेले आहेत. आणि बघतायत तर कृष्ण खीर खातो आहे. आणि कृष्ण खीर खातो आहे म्हटल्यानंतर गर्गाचार्य एकदम गडबडले. त्यांनी यशोदा मातेला हाक मारायला सुरुवात मिळाली, अहो यशोदा माता, बघा बघा, हा गोपाळाने माझ्या भगवंतासाठी बनवलेली खीर खाल्लेली आहे. यशोदा माता आली आणि ती भगवंतावर रागवलेली आहे. अरे तुला काही घरामध्ये खीर खायला मिळत नाही का? तुम्ही त्यांच्यासाठी बनवलेली खीर तू खाल्लीस. मग कृष्ण भगवंत आपल्या त्या बोलीबोबडे भाषेमध्ये आईला सांगतायत की माते, अगं गुरुजींनी मला खीर खायला बोलावलं, मग तू उगीच माझ्यावर रागवते आहेस. आता यशोदा गर्गाचार्याने विचारते, का हो गुरुजी, तुम्ही खरोखरच याला खीर खायला बोलावलं होतं का? गुरुजी म्हणाले, नाही, मी तर नारायणाला वैकुंठामध्ये पतीला हाक मारत मनामध्ये आळवत होतो, पण हा मध्ये कृष्ण आला आणि तोच मीच नारायण आहे. याप्रमाणे त्यांनी सर्व खीर खाल्ली. यशोदा माता म्हणाली, तू कसा असशील नारायण, असं भगवंताला म्हणते. अरे वैकुंठापती नारायणाला 4 आहेत, तुला तर 2च हात आहेत. मग कृष्ण भगवंता म्हणाला की आई, आता तू म्हणशील तर मी चतुर्भुज होऊन दाखवू का? हा छोटा कृष्ण आईला, आपल्या यशोदा मातेला म्हणते, नको नको माता म्हणते, तू लोक तुला जादूगार म्हणतील. 4 हातांपेक्षा तू 2 हातांचा बाळकृष्णच मला चांगला दिसतोय. मग यशोदा माता त्या गर्गाचार्यांना म्हणते, कृपा करून तुम्ही मला क्षमा करा. तुम्हाला मी पुन्हा साहित्य देते, तुम्ही पुन्हा स्वयंपाक करून तो खीर जर तुम्ही घ्यावी अशी तुम्हाला मी प्रार्थना करते. मग गर्गाचार्य पुन्हा ती खीर बनवण्याची क्रिया सुरू केलेली आहे त्यांनी. यशोदेने कृष्णाला मांडीवर झोपवलेले आहे. आणि मातेला वाटतं की कृष्ण आता भगवंत झोपलेले आहे. आणि मग कृष्ण भगवंत झोपलेले आहे असं वाटत असतानाच माता बघते आणि तिकडे गर्गाचार्यांचं खीर शिजवण्याचं काम सुरू आहे. आणि गुरुजी शांततेने खीर खातील असं मातेलाही वाटतं आहे. आणि झालं, कृष्ण योगमायेच्या साह्याने आपल्या मातेलाच भगवंताने झोपवलेलं आहे. आणि यशोदेला चांगली झोप लागलेली, गाढ झोप लागली. आणि मग गर्गाचार्यांची खीर पुन्हा शिजत आली. त्यांनी झाकून पुन्हा नेहमीप्रमाणे तुळशीपत्र त्यावर ठेवलेलं आहे. आणि ह्या तुळशीपत्र ठेवल्यानंतर त्यांनी पुन्हा भगवंताचं स्मरण करून भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. हे नारायणा, हे लक्ष्मीपती, हे वैकुंठाधिपती, तुम्ही खीर ग्रहण करा. नारायणाला आव्हान करून त्यांनी डोळे मिटले आणि नेहमीप्रमाणे पुन्हा जप सुरू केला. पुन्हा कृष्ण दुडू धावत आलेले आहेत. आणि झाकण काढून पुन्हा मटामट खीर खाऊ लागलेले आहे. आणि जप संपल्यानंतर पुन्हा मागच्यासारखे गर्गाचार्यांनी डोळे उघडले. अरे या गोपाळाने तर पुन्हा माझी खीर खाल्ली. आणि मी आता मात्र गर्गाचार्यांना फार वेळ भ्रमात ठेवू नये असं भगवान श्रीकृष्णाला वाटलं. आणि त्यांनी काही मातेला हाक मारण्याच्या आत त्यांनी आपलं चतुर्भुज रूप या गर्गाचार्यांच्या समोर प्रकट केलेलं आहे. आणि मग महाराज, आपण ज्या नारायणाची आराधना करीत आहात तो नारायण मीच आहे असं साक्षात या गर्गाचार्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि मग तुम्ही मला हाक मारल्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी या गोकुळामध्ये कृष्ण रूपाने अवतरलेलो आहे असं गर्गाचार्यांना सांगतात. आणि गर्गाचार्यांना वाटलं की आपली तपश्चर्या आता पूर्णपणे सफल झालेली आहे. ज्या भगवंताच्या भक्तीसाठी आपण एवढा परिश्रम घेतला होता त्याचं साक्षात दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि अशा या दर्शनाने हे गर्गाचार्य संतुष्ट झालेले आहेत. त्यांनी भगवंताला मांडीवर घेतलेलं आहे.
आणि स्वतः ते भगवंताला खीर खाऊ घालू लागलेले आहे. आणि मग भगवंत खीर खात आहे आणि त्यांना आपलं जीवन सफल झाल्याचं वाटू लागले. आणि इकडे तेवढ्यात यशोदा मातेला जाग आलेली आहे. तिने पाहिलेलं आहे की कृष्ण भगवंत पुन्हा गर्गाचार्यांच्या मांडीवर बसून स्वतः खीर खातोय आणि गुरुजींनाही देतोय. गर्गाचार्य म्हणाले, यशोदे, तू फार मोठी पुण्यवान आहेस. माझे नारायण पुत्ररूपाने तुझ्या घरात जन्माला आले असे म्हणून त्यांनी मनातल्या मनात या कृष्ण भगवंताला मनापासून वंदन केलेलं आहे. आणि यशोदा मातेचा निरोप घेऊन गर्गाचार्य या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. आणि मग कृष्णाला वाटलं की गर्गाचार्य आपला गौप्यस्फोट करतील आणि आता आई माझ्यावर प्रेम करणार नाही, मला देव मानून एका कोपऱ्यामध्ये बसवेल, मला देव्हाऱ्यातलं ऐश्वर लाभेल. त्या ऐश्वर्यापेक्षा मला आईचा वात्सल्य भाव हवा आहे. आईचं प्रेम दुरापास्त होऊ नये म्हणून कृष्णाने या यशोदेवर असं मायेचं आवरण घातलेलं आहे. त्यामुळं गर्गाचार्यांचं जे बोलणं तिने फारसं मनावर घेतलं तिच्या लक्षातही आलेलं नाही. त्याला ती कडेवर घेत त्या ठिकाणाहून निघून गेलेली आहे. आणि हा कृष्ण माझा मुलगा आहे हा तिचा भ्रम भगवंताने कायम ठेवलेला आहे. मात्र गर्गाचार्यांना भगवंताने चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिल्यामुळे आपण स्वतः नारायण भेटल्याची साक्ष त्यांनी पटवून दिलेली आहे. आणि मग इकडे बलराम आणि हे कृष्ण हळूहळू आपल्या वेळेनुसार हळूहळू मोठे होत आहेत. आणि मोठे होत असताना या त्यांच्या खोड्याही हळूहळू वाढू लागल्या ह्या गोकुळामध्ये. आणि मग नंदबाबांच्या वाड्यामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण, हा कृष्ण दिसायला थोडा काळा सावळा आहे आणि हा बलराम गोरा पान आहे. कृष्ण पिवळा तर बलराम निळा पितांबर नेसलेला आहे. दोघे अतिशय छान दिसत आहेत. भगवंताचे केस कुरळे आहे, त्याच्यावर जावळ आहे. दोन्ही पायांमध्ये घुंगराची वाळं सुद्धा बांधलेली आहे आणि दोन्ही हातामध्ये बाजूबंद बांधले, कमरेला साखळी आहे. आणि भगवंताने आपल्या डोक्यावर मोराच्या पिसांचा मुकुट धारण केलेला आहे. गळ्यामध्ये मोतियार आहेत आणि दोघांनाही असं सुंदर बाळसं. आणि ह्या दोघांनाही पाय फुटल्यामुळे असल्यामुळे ते सगळ्या घरामध्ये इकडे तिकडे सारखे फिरत आहे. आणि मग त्याच्या लीला ही यशोदा माता आपल्या डोळ्यांनी पाहत आहे की ही दोन्ही बालकं एकसारखी पुढे मागे वाढत आहेत. आणि मग ह्या रांगत रांगत हे घरात फिरत असताना त्यांच्या कमरेला त्या साखळीला असलेली घुंगरं वाजत आहेत, पायातली पैंजण वाजत आहे. आणि हे सगळ्यामुळे एक ते गोकुळामध्ये एक असा आनंदी आनंद सगळ्यांना जाणत आहे. आणि भगवंताचे हे असे पांढरे शुभ्र दात ते कुंद कळ्यांसारखे अतिशय सुंदर दिसत आहे. आणि भाबडा आणि त्याचा निरागस चेहरा पाहून प्रत्येक गोकुळवासी त्याच्याकडे पाहून अतिशय आनंद होत आहे. आणि हे हळूहळू आता घराच्या बाहेर चालून रांगून बघत आहेत, गोठ्यापर्यंत जात आहे, वासरांकडे जात आहेत, गाईचं शेपूट धरत आहेत, त्याची शिंगे धरत आहेत, कुत्र्या मांजरांच्या मागे धावत आहेत, तर कधी स्वयंपाकघर आईच्या जवळ चुलीच्या जवळ आहेत, तर कधी पक्ष्यांजवळ जात आहे, कधी काट्याकुट्या असे ते फिरायला लागलेले आहे. आणि त्यांना सांभाळता सांभाळता ह्या यशोदा मातेचा जीव असा दिवसभरात थकून जात आहे, ती भंडावून जात लागली. तिला आपल्या हातातले काम टाकून यांच्या मागे सातत्याने धावावं लागत आहे. आणि त्याच्यामध्ये दमून थकून जात आहे. मग एकदा असंच झालं की बलराम आणि कृष्ण रांगत रांगत गोशाळेमध्ये गेलेले आहेत. आणि गायींना सुद्धा त्यांना पाहून अतिशय आनंद झालेला आहे. आणि त्या गाया अशा मधुर संगामध्ये हांबरून हुंकार देऊ लागलेल्या आहेत. या मुलांनी गाई वासरांची शेपटं ओढली तर त्या गायी आनंदाने कृष्णाला चाटू लागलेल्या आहेत. यशोदा इकडे कामात होती आणि तिच्या अचानक लक्षात आलं की दोन्ही बाळं दिसत नाही. आणि ती गोशाळेकडे धावत धावत गेली आणि ती जोरजोरात धावते, बघते ते गायीच्या जवळ. अरे गाई शिंग मारतील, तुम्हाला ढुशी देतील, लाथ मारतील. आणि मग कृष्ण भगवंत मनातल्या मनात म्हणतो, अगं आई, त्या कसं शिंग मारतील, त्यांच्या प्रेमाखातर तर मी या गोकुळात आलेलो आहे. मग हा मनामध्ये होत असताना यशोदा माता त्या दोघांनाही पटकन उचलून घेते आणि घरामध्ये घेऊन जाते. अशा वेगवेगळ्या ह्या भगवंताच्या लीला भगवंताच्या गोकुळामध्ये चालू आहेत. आणि मग एकदा यशोदा माता बाहेरच्या अंगणामध्ये काम करत असतात आणि हे पाहून हे दोघेही स्वयंपाकघरामध्ये चुलीमध्ये जी लाकडं जळत होती ती जळती लाकडं भगवंताने हातामध्ये घेतलेली आहेत. आणि यशोदा माता ते बघून धावत धावत आतमध्ये आलेली आहे. आणि ती विचार करते आहे की भगवंत जर काय हातामध्ये हे लाकूड घेतो, अरे हात भाजेल तुझा, तू बाहेर हो, असं म्हणून पटकन त्याच्या हातातनं ते काढून घेते आहे. तेव्हा भगवंत मनात म्हणतात, अगं आई, अग्नीचं कार्य माझं आहे आणि तो माझ्या मुखातून प्रगट होतो, तो मला कसा चटका देईल. हे मनातल्या मनात बनते, यशोदा मातेला समजत नाही. आणि मग अशा एक एक लीला करत करत
भगवंत एकदा अंधाऱ्या खोलीमध्ये गेलेले आहेत आणि मग नंदबाबांची तलवार त्या म्यानामध्ये होती. ती सहज तलवार त्यांनी म्यानातून काढलेली आहे आणि इकडे घरच्यांना लक्षात आलं की आपलं बाळ अंधारामध्ये काय करतं हे पाहण्यासाठी म्हणून ते बघतायत. तर कृष्णाने हातात तलवार घेतलेली पाहिली आणि एवढ्या लहानपणामध्ये असं काय करतोय हा असं म्हणून विचार करता, अरे लागेल तुला असं मनस्तोवर बघतायत त्याच्या हातातनं ते काढून घेण्यासाठी. तेव्हा पुन्हा भगवंत मनात म्हणतात, आई शस्त्र माझ्या हातात घेतलं नाही तर माझी कोणी पूजा करणार नाही, म्हणून ब्रह्मदेवांच्या हातामध्ये तर काहीच शस्त्र नाही म्हणून ब्रह्मदेवांची कोणी पूजा करत नाही, असं सगळं मनातल्या मनात हसून हा बाल भगवंत ती आपली व्यथा व्यक्त करतोय. लोक मात्र जिच्या हातात शस्त्र आहे अशा अष्टभुजेची मात्र मनोभावे पूजा करतात. मग मला या ठिकाणी एखादा हातात शस्त्र जर घ्यावेच लागणार आहे असं तो भगवंत मनातल्या मनात म्हणतोय. मग दोघं ते तलवार काढून घेतलं. यशोदा माता त्यांनी हातामध्ये त्यांना एक एक केळ खायला दिलेलं आहे आणि मग ते केळ खायला दिल्यानंतर भगवंत म्हणत आहे की हे फार छान आणि गोड आहे. आणि मग बाहेर बघते तर बाहेर एक वानर आलेला आहे आणि एक केळ खाता खाता हातातनं पटकन ते ओढून घेतलेलं आहे. यशोदा माता ते चित्र बघून अतिशय घाबरलेली आहे आणि मग ती भगवंताला म्हणते, अरे तो वानर आहे, तुला तो उचलून घेऊन जाईल याची तुला भीती वाटत नाही का? त्यावर कृष्ण भगवंता पुन्हा मनातल्या मनात स्वगत म्हणतात, अगं काय सांगू आई तुला, मागच्या जन्मात तर मी यांचा दास होतो, हे माझे सर्व जीवलग होते, तो मला कसा उचलून नेईल असं माता सांगते. आणि माता सांगितल्यानंतर हे सगळेजण ऐकतायत, ते पाहतायत आणि मग अशा एक एक लीला घडत घडत हा भगवंत हळूहळू अजून मोठा होतो. हा भगवंत मोठा होत असताना मग एक दिवस या मातेने भगवंताला पेरू खायला दिलेला आहे. हा रांगत रांगत झाडापाशी आलेला आहे, पुढे गेलेला आहे. तिथे बसून बसून तो पेरू खाऊ लागला तर त्या ठिकाणी एक पोपट आला आणि तो पेरू त्याने त्या पोपटाला देऊन टाकलेला आहे. तर यशोदा माते लगेच लक्ष असल्यामुळे धावत जाते, अरे तो पोपट तुला चावेल, तू त्या ठिकाणी जाऊ नको. त्यावेळेलाही भगवंत मनात म्हणाले की अगं आई, ते शुकमुनी आहेत, ते माझं गुणगान करत आहेत, ही गोष्ट तुला समजणार नाही. आणि मग एक दिवशी बलराम कृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर अजून मोठे झाले असल्यामुळे हळूहळू आता घराच्या बाहेर सवंगड्यांमध्ये खेळायला जाऊ लागलेले. आणि मग बलरामाने यशोदा मातेला सांगितलं की आई, हा कन्हैया फार नटखट आहे, हा बाहेर खेळायला जातो तेव्हा तू नसतेस ना, तर हा चोरून माती खातो नाही. असं त्यांनी बलरामाने कन्हैयाची आपल्या मातेकडे तक्रार केलेली आहे. आणि मग माता त्यांना म्हणते, अरे अरे हा तुझा बलराम हा दादा आहे, तू त्याचं ऐकत जा. तेव्हा भगवंत म्हणतात, ह्यांनी माझी चुगली केलेली आहे, हा खोटं बोलतो आहे, मी कधीही माती खाल्लेली नाही. आता याच्यासाठी खूप गवळणी छान छान अजून आहेत त्या तुम्हाला माहिती असते. आणि मग माता त्यांना म्हणते की मोठा भाऊ हा पित्या समान असतो, तू त्याला असं नाव ठेवू नकोस, कारण चुगली करण्याची कन्हैया तुझी फार वाईट सवय आहे. तेव्हा बलराम मध्येच म्हणतात की आई, मला तू उपदेश करतेस, पण याने जे माती खाल्ली याच्याकडे काय कर. आणि मग दोघे जणांची ही खरं खोटं ठरवण्याची हे लागते. तेव्हा माता म्हणते की आता तू मला मुख उघडून दाखव की तू खरोखर जर माती खाल्ली आहे. तेव्हा भगवंत नाही नाही म्हणत सारखं म्हणतायत की खरंच आई, मी माती खाल्लेली नाही, त्यामुळे तू असं काही नको. हे बघ, तू सगळेजण खोटे बोलतात तसा तूही खोटं बोलतो. त्यावेळेला भगवंताला यशोदा माता म्हणते की तू तुझं तोंड उघडून दाखव. तेव्हा भगवंत सुद्धा म्हणतो, पहा माझ्या तोंडामध्ये जर तुला माती दिसली तर बघ. असं बघून भगवंताने तोंड उघडलेलं आहे आणि आईने त्या तोंडाच्या दिशेने जेव्हा नजर टाकली तेव्हा बघते तर तिला त्याच्यामध्ये 14 भुवनांचं दर्शन जेव्हा होते, ह्या चराचर विश्वाचं दर्शन बघितलं. त्याच्यामध्ये पृथ्वी दिसली, चंद्र दिसला, सूर्य दिसला, तारे दिसले, सर्व सूर्यमंडळ दिसलं, आकाश, वायू, तेज, आप, डोंगर, पर्वत, प्राणी, सृष्टी आणि जड अत्यचेतन सर्व दर्शन या यशोदा मातेला जेव्हा मुखामध्ये झालं तेव्हा यशोदा माता घाबरलेली आहे आणि ते त्याच्याकडे बघू लागलेले की एवढं सगळं ह्याच्या मुखामध्ये कसं जागितलं. आणि ती घाबरल्यानंतर भगवंताने पुन्हा मागच्यासारखी माया त्या मातेवर केली आणि तिने जे काही पाहिलं त्याला पूर्णपणे विस्मरण त्याचं करून टाकलेलं आहे. आणि मनातल्या मनात ते सांगत आहे की हे अनंत ऐश्वर्य मी भूतलावर केवळ आणि केवळ लीला करण्यासाठी घेऊन आलेले माझा अवतार कार्यामध्ये तो एक भाग आहे. आणि मग देवाची जी माया आहे ती सुद्धा मी याच्यातून पार करून पुढे कसं जायचं हेही शिकवणार आहे. मग ती एकदम तिच्या थोडंसं लक्षात आलं की हा बालक जरी असला तरी हा काही सर्वसामान्यांसारखा दिसत नाही.
याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे अशी जाणीव मात्र या यशोदा मातेला झालेली आहे. आणि मग ती पळत पळत नंदबाबांकडे गेली. तिला जेवढं स्मरणात होतं ती थोडंसं सांगितल्यानंतर त्यावेळेला ती म्हणाली की नंदबाबांना की ह्याच्या मुखामध्ये जेव्हा यांनी माती खाल्ल्याची तक्रार बलरामाने केली म्हणून मी पाहण्यासाठी म्हणून गेले, तेव्हा मला असं असं याच्या मुखामध्ये दिसलं. तेव्हा नंदबाबा हसले आणि ते म्हणाले की यशोदा माता, तू आता हळूहळू वृद्धत्वाकडे चालली, तुझं वय झालेलं आहे आणि वय झालं की अशा विनाकारण येणाऱ्या गोष्टी आठवतात आणि याला साठी बुद्धी नाटी असं म्हणतात. अशाप्रमाणे त्याची मस्करी करत आहेत यशोदा मातेची. आणि मग नंदबाबांनी म्हणाले की तुझ्या बुद्धीचा भ्रम झालेला आहे. तेव्हा यशोदा माता म्हणाली की नाही हो, मला बुद्धीचा भ्रम झालेला नाही, मी जे पाहिलं ते खरं सांगते आहे. मग कन्हैयाने विचार केला, नंदबाबा मैयाला खोटं ठरवतात हे ठीक आहे, पण नंदबाबांना चमत्कार दाखवायला हवा. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंताने नंदबाबा जेव्हा देवपूजा करायला बसले होते तेव्हा कन्हैया त्यांच्या जवळ बसून राहिलेले आहे. आणि मग कन्हैया जवळ बसून राहिलेले पाहून नंदबाबांनाही बरं वाटलेलं आहे की मुलगा आत्तापासूनच जरा देवपूजेकडे लक्ष घालू लागलेलं आहे. मग आता हे लक्ष कसं घालायचं असा विचार करत असताना ते छोट्या छोट्या गोष्टी या भगवंताला आणायला सांगत आहे. आणि मग तिकडे नंदबाबा पूजा करत आहेत. मग त्यांनी घरातल्या सर्व देवांना स्नान घातलेलं आहे, शाळीग्रामाची पूजा केलेली आहे, सर्व वस्तू ठेवलेल्या, सर्व देवतांना त्यांनी गंध तिलक लावायला सुरुवात केलेली आहे, तुळशीपत्र वाहिलेलं आहे. आणि नंदबाबा आपल्या यशोदेला हाक मारत मारत म्हणे की माझी पूजा आता सगळी पूर्ण झाली, मला देवांना नैवेद्य दाखवायचा तयार असेल तर मी येतो म्हणून त्या ठिकाणी उठले आणि नैवेद्य आणायला ते गेलेले आहे. आणि नंदबाबांचं लक्ष शाळीग्रामाकडे गेलं. परत आल्यानंतर बघतात तर त्या ठिकाणी शाळीग्राम नाही. कृष्णाला विचारलं, त्यांनी काही न बोलता फक्त हाताने खून केलं की मला माहीत नाही. यशोदेला विचारलं, अगं इथे असणारा शाळीग्राम कुठे गेला, तो नाहीसा झालाय. आता इथे असणारा शाळीग्राम कुठे नाहीसा झाला, इकडे तिकडे पाहिलं तरी शाळीग्राम दिसेना. म्हणून ते विचार करू लागले. आणि म्हणून त्यांनी पुन्हा कृष्णाला विचारलं, तोंडामध्ये काय आहे, बोलता येत नाही, जरा तोंड उघड. असं नंदबाबा भगवान कृष्णाला सांगताय, तोंडामध्ये काय आहे. तोंड उघडतात नंदबाबांनाही, ज्याप्रमाणे मातेला दर्शन सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन नंदबाबांनाही झालेलं आहे. अरे यशोदा त्यांच्या मनामध्ये लगेच, यशोदा काल सांगत होती हे तर खरं आहे की काय, असा प्रश्नही त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग ते मनातल्या मनात, मी तिची चेष्टा केली पण नाही, ती म्हणती हे खरं असलं पाहिजे, असा विचार नंदबाबा करतायत. आणि ते पुन्हा घरात गेले आणि यशोदेला म्हणाले, अगं यशोदे, काल तू जे काही मला म्हणालीस की कन्हैयाच्या तोंडामध्ये मी जे काही पाहिलं तेच मला मी आज पाहिलं. आणि त्यावेळेला ते मनातही म्हणतात, आजी मी ब्रह्म पाहिले, असा विचार करतायत. तेव्हा यशोदा मातावर लगेच फणकाराने म्हणाले, काल मी जेव्हा म्हणाले तेव्हा तुम्ही म्हणाले की तुम्ही आता म्हातारी झालेली आहेस, आता तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहात, म्हणजे तुम्ही सुद्धा वयाने मोठे झालेले आहात, तुम्हीही म्हातारे झालेला आहात, तुमचंही वय झालेलं आहे, त्यामुळे तुमचीही बुद्धी आता काम करत नाही, तुमचीही बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, असं म्हणून ती फणकाराने स्वयंपाक करायला निघून गेलेली आहे. आणि भगवंतानी ह्या दोघांनाही ईश्वरी तत्वाचं ज्ञान दिलं, परंतु स्वतः भगवंत आपल्या बाजूला आहे ही माया मात्र या ठिकाणी भगवंताने केलेली आहे. आणि लगेच प्रभूच्या योगाने मायेने त्या भगवंताने सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि त्यांना सर्व घटनांचा जे पाहिलं त्याचा विसर पाडण्याची या ठिकाणी लीला या ठिकाणी भगवंताने केलेली आहे. मग असाच एक दिवशी हा भगवंत झोपलेला असताना बलराम यशोदेला म्हणतायत की मैया तू गोरी आहे, मी सुद्धा गोरा आहे, मग हा कृष्णच का बरं काळा आहे, असा प्रश्न बलराम जेव्हा विचारतात तेव्हा यशोदा माता म्हणाली की मी एका बाईला आहे ना कोंडा देऊन ह्या कृष्णाला विकत घेतलाय. आणि मी एका बाईला कोंडा विकत घेतलाय. अरे मग बाळा, तू ही गोष्ट त्याला सांगू नकोस. दुपारी सर्व मुलं खेळत असताना तेव्हा बलराम दादाने हे गुपित एका पेंद्याला सांगितलं. थोड्या वेळाने पेंद्या म्हणाला की नंद गोरे, यशोदा गोरी आणि तू काळा, याचं गुपित तुला माहीत आहे का, असं म्हणून पेंद्या कृष्णाच्या कानामध्ये जी गोष्ट बलरामाने त्या पेंद्याला सांगितली ही त्यांनी त्याच्या कानामध्ये सांगितली. ते ऐकले आणि कृष्ण भगवंत धावत धावत यशोदा मातेकडे आलेले आहे. आणि यशोदेला विचारलं, मैया तू गोरी तो मै क्यों काला. याच्यासाठी पण एक फार ते पद आहे, छान आहे ते, राधा क्यों गोरी मै क्यों काला. असं म्हणत तो अंगणामध्ये कृष्ण भगवंत गडबडा लोळू लागलेला आहे.
आणि याचं उत्तर मला तू सांगावं अशी मागणी तो यशोदा मातेकडे करू लागलेला आहे. आणि आता अरे काय झालं कृष्णा म्हणून ते बघतात. आणि मग कृष्ण भगवंत यशोदा मातेला म्हणतायत की यशोदा माते, मी तुझा पुत्र नाही. मुलं म्हणतात की तू मला कोंड्यावर विकत घेतलेला आहेस. आणि बलराम दादा मला तसं चिडवतो आहे. खरं सांग, मी तुझं आहे की नाही. आणि या घटनेने भगवंताच्या बरोबर यशोदा मातेच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे. ती म्हणाली, बाळा, मी शपथ घेऊन सांगते की तू माझाच आहेस. आणि या खुळ्या बलराम दादाचं तू यापुढे काही ऐकू नकोस, कारण जे काही मी त्याला सांगते त्याच्या उलट तो तुला येऊन सांगतो, असं त्यांनी सांगून मी तुला अजिबात कोंडा देऊन विकत घेतलेला नाही. त्यामुळे तू दादाला आणि मित्रांना सांगू नकोस, की त्याला कळलं तर त्यालाही वाईट वाटेल. असं गुपित मी त्याला ठेवायला सांगितलं होतं, पण त्यांनी चुकीचं सांगितल्यामुळे तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दलचा जो रोष निर्माण झाला आहे त्याच्याबद्दल मला क्षमा कर. तू माझाच आहेस. आणि असे दिवस जात जात प्रतिदिन हा भगवंत मोठा होत आहे. आणि हळूहळू तो आता बाहेर गोकुळातल्या बालकांबरोबर खेळू लागलेला आहे. आणि ती बालकंही कृष्णाच्या घरी येऊ लागलेली आहेत. आणि भगवंताच्या बरोबर त्यांच्याबरोबर खेळत असताना भगवंताची एक गोष्ट अशी लक्षात आलेली की ही गोकुळातली मुलं अतिशय किडकिडीत आहेत, कमजोर आहेत, त्यांच्यामध्ये शक्ती नाही. अशी बरेच त्याचे मित्र झाले आहेत. त्याच्यामध्ये मग मगाशी नाव घेतलेलं एक पेंद्या होता, एक मधुमंगल होता, दामा होता, सुदामा होता. असे असंख्य सवंगडी भगवान कृष्णाने जमवलेले आहेत. आणि मग हे एवढे अशक्त का हा विचार जेव्हा भगवंताच्या मनात आला तेव्हा त्याची एक गोष्ट त्या लहानपणामध्ये लक्षात आलेली होती की भगवंताची आपल्या गोकुळामध्ये सर्व गाया दूध उपत्या प्रत्येकाच्या घरी आहेत, परंतु हे सर्व दूध मथुरेला विकायला जात आहे. त्यामुळे गोकुळामध्ये ही मुलांना दूध मिळत नाही हे भगवंताच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग भगवंतानी यापुढे सांगितलं की आपल्याला या मथुरेच्या बाजारात जाणारं जे दूध आहे हे दूध विक्रीला न जाता आपल्याला खाण्यासाठी कसं राहील याचा विचार केला पाहिजे. आणि मग ह्या लीला ज्या आहेत आणि मग भगवंतानी ह्या मुलांबरोबर केलेल्या लीला आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. याच ठिकाणी आपण या कृष्ण भगवंताच्या बाललीलांचं स्मरण करून कथेला पूर्णविराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि गोकुळमध्ये फरक आहे का? एकच होतं का? नाव वेगळं होतं का? परत सांगा. वृंदावन आणि गोकुळ. आता वृंदावन सध्या आहे, मग गोकुळ कुठे आहे सध्या आता? काय गोकुळ म्हणजे मथुराचा जो भाग आहे त्याला गोकुळ पूर्वीचं नाव आहे. असं आहे का? हा, आता हा नंदबाबांचा आहे ना, आता तिथे वाडा आहे त्याला नंदगावच म्हणतात ॲक्च्युली. आता नवीनच्या याच्यामध्ये आता ज्या याच्यामध्ये आहे ते नंदगावच म्हणतात त्याला. पण पूर्वी हा सगळा भाग वज्र होता. म्हणजे 84 कोसांचा जो भाग आहे त्या भूमीला भगवान कृष्णाची भूमी म्हणून वज्रभूमी असं म्हणतात. आज नेमके लाईट नव्हते त्याच्यामुळे थोडंसं जरा हे झालं. सुरुवातीला याच्यावर जे जॉईन झाले असते त्यांना आवाज येत नव्हता लाईटचा. बराच जवळपास 15 ते 20 मिनिटानंतर लाईट आली आमच्याकडे. ऐका ना गुरुजी. बोला आवाज बोला. येतो का? हा येतोय, बोला ना. संध्या गायत्री मंत्र म्हटले ते काय आहे? ती गायत्री मंत्र जे आहे ना ती साधना आहे, ती त्रिकाल संध्या ज्याला म्हणतात ते संध्या येते. आणि ती शक्यतो पुरुषांनी करावी अशी संध्या आहे. आणि ती त्रिकाल संध्या आता कोणी करत नाही, फार थोडे लोक, थोडंसं ब्राह्मण वर्गामध्ये वगैरे आहे चालू आता. पण ती चांगली साधना आहे. त्याच्यामध्ये गायत्री मंत्राचं पुनश्चरण पुन्हा पुन्हा करावं लागतं आणि दिवसातनं 3 वेळा ते साधन करावं लागतं किमान. पण आता आपण ज्या कलियुगात राहतो नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये ही संध्या आपल्याकडनं घडतेच, नकळत कुठलाही हे करतो. गुरुजी,
हम्म. आपल्या चैतन्यावरती पेशींचा जन्म असतो आणि मृत्यू असतो. मग आपल्याला मन आहे, मग पेशींना मन नाही. आपल्या मनावरतीच पेशींचं मन ठरलेलं असेल ना. हो मनच आपण आनंदी तर पेशी आनंदी. हो मनच हे आपल्याला बंधनामध्ये टाकतं आणि मनच हे आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातं. हं. कारण विचार सूक्ष्म आहेत, सूक्ष्म देहाकडनंच ते येतं सगळं. मन शरीरामध्ये आपल्याला कुठेही दाखवता येत नाही. हं. म्हणजे मग आपलं मन आनंदी असेल तर आपल्या शरीरातल्या पेशी आनंदी राहू पेशी शकतात आनंदी असं राहणार. मला बरोबर एकदम बरोबर हं. सांगितलं. हं, हं. अच्छा. आजचा उद्याचा धन्यवाद गुरुजी, आभारी आहे. आजचा उद्याचा दिवस सगळं भगवंताच्या लीला होतील आणि आपण सोमवारी किंवा मंगळवारी आपल्या कथेचा ह्यामध्ये श्रावण संपला जरी असला तरी पूर्ण होईल. आपण आता आपला 11वा स्कंद जो आहे ज्याच्यावर एकनाथी भागवत जे लिहिलं गेलं नंतर तो भाग याच्यामध्ये हा कृष्णाच्या याच्यामध्येच येतो. आणि पुन्हा एकदा शेवटी ह्या भागवताचं महत्त्व काय आहे ते 12व्या स्कंदामध्ये पुन्हा येतं. त्याच्यामध्ये कलियुग काय, कलियुगाचं महत्त्व काय, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. प्रत्येकाने विचार करा, आपण महिनाभर ही कथा रोज ऐकत होतो. ह्या महिनाभरामध्ये आपल्याला काय विचार राहिला, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सुरुवातीला आपण चातुर्मासाचं महत्त्व आपण सुरुवातीला बघितलं होतं की ह्या 4 महिन्यामध्ये साधना करा. त्याच्यातला 1 महिना तुम्ही पूर्णपणे साधनेवर होतात. तर या महिनाभरामध्ये काय तुम्हाला फायदा झाला याचं तुम्ही सगळ्यांनी निरीक्षण करा. कारण एका पवित्र ग्रंथाचं श्रवण आपल्याकडनं घडलं याचा निश्चित काय फायदा झाला याच्यावर आपल्या सर्वांनी आपण अवलोकन करावं.